जेव्हा राजा धर्म विसरतो तेव्हा फक्त त्याचंच नाही तर संपूर्ण राज्य संकटात सापडतं. एका शक्तिशाली राजाने पुरुषोत्तम मासाचा अपमान केला आणि त्यानंतर त्याच्या राज्यावर अशी भयंकर संकटं आली की प्रजेच्या डोळ्यात अश्रू आले. ही आहे पुरुषोत्तम मास महात्म्याची अध्याय 5 ची अत्यंत प्रभावी आणि थरारक कथा. खूप वर्षांपूर्वी आनंदपूर नावाचं एक समृद्ध राज्य होतं. त्या राज्याचा राजा होता वीरेंद्र सिंग. तो अतिशय पराक्रमी होता, युद्धकलेत निष्णात, धाडसी आणि अत्यंत बुद्धिमान. त्याच्या शौर्यामुळे शेजारची राज्येसुद्धा त्याला घाबरत होती. राज्यात मोठमोठे महाल होते, बाजार नेहमी गजबजलेले असायचे, प्रजा सुखी होती. पण एक मोठी समस्या होती. राजा हळूहळू अहंकारी होत चालला होता. त्याला वाटू लागलं, हे सगळं माझ्या शक्तीमुळे आहे, माझ्या राज्याला कोणत्याही देवाची गरज नाही. पूर्वी राजा रोज मंदिरात जात असे, पण आता त्याने पूजा करणं बंद केलं होतं. दरबारातील संत आणि विद्वान त्याला समजावायचे, महाराज, सत्ता आणि वैभव कायम राहत नाही, धर्म आणि भक्ती कधी सोडू नये. पण राजा त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचा. जेव्हा माणूस स्वतःच्या शक्तीवर गर्व करतो तेव्हा तो विसरतो खऱ्या शक्तीचा मालक कोण आहे. काही दिवसांनी पुरुषोत्तम मास सुरू होणार होता. संपूर्ण राज्य भक्तिमय वातावरणात रंगून गेलं. मंदिरांमध्ये भजन सुरू झालं. लोक उपवास, दान आणि जप करू लागले. सर्वजण भगवान विष्णूंची पूजा करत होते. राज्याचे मुख्य पुजारी राजाकडे आले. ते नम्रपणे म्हणाले, महाराज, पुरुषोत्तम मास सुरू होत आहे. या महिन्यात संपूर्ण राज्यात विशेष पूजा आणि अन्नदान आयोजित करूया. राजा हसू लागला. तो म्हणाला, मला या गोष्टींवर विश्वास नाही. राज्य चालतं ते तलवारीच्या जोरावर, पूजेमुळे नाही. दरबारात शांतता पसरली. पुजारी पुन्हा म्हणाले, महाराज, हा स्वतः भगवान विष्णूंचा महिना आहे, त्याचा अपमान करू नका. पण राजाचा अहंकार वाढला होता. तो रागाने म्हणाला, आजपासून राज्यात पुरुषोत्तम मासासाठी कोणताही खर्च केला जाणार नाही. मंदिरांमधील विशेष पूजा बंद करा. हे ऐकताच संपूर्ण दरबार हादरला. पण त्याच क्षणापासून राज्याचं भाग्य बदलायला सुरुवात झाली. काही दिवसातच राज्यात विचित्र घटना घडू लागल्या. अचानक पाऊस थांबला, नद्या आटू लागल्या, शेतं कोरडी पडली, धान्याची कमतरता निर्माण झाली, लोक उपाशी राहू लागली, जनावरं मरू लागली. संपूर्ण राज्यात भीतीचं वातावरण निर्माण झालं. लोक म्हणू लागले, हे पुरुषोत्तम मासाचा अपमान केल्याचं फल आहे. पण राजाला अजूनही विश्वास नव्हता. तो म्हणाला, हे फक्त योगायोग आहे. जेव्हा संकटं लहान असतात तेव्हा माणूस देवाला विसरतो, पण जेव्हा संकटं वाढतात तेव्हा त्यालाच देव आठवतो. एका रात्री राजाला भयंकर स्वप्न पडलं. त्याने पाहिलं, संपूर्ण राज्य अंधारात बुडालं आहे. लोक रडत आहेत, मंदिरांचे दिवे विझले आहेत आणि दूरवर एक दिव्य प्रकाश दिसत आहे. त्या प्रकाशातून साक्षात भगवान विष्णू प्रकट झाले. त्यांच्या चेहऱ्यावर गंभीरता होती. भगवान म्हणाले, राजा वीरेंद्र, तुला तुझ्या शक्तीचा गर्व झाला आहे. तू धर्माचा आणि पुरुषोत्तम मासाचा अपमान केला. राजा फक्त सिंहासनामुळे महान होत नाही, तर प्रजेच्या कल्याणामुळे महान होतो. राजा घाबरला. तो भगवानांच्या चरणी पडला. प्रभू, मला क्षमा करा. भगवान म्हणाले, अहंकार माणसाला आंधळ करतो, पण अजून वेळ गेलेली नाही. जर तुला तुझं राज्य वाचवायचं असेल तर मनापासून पश्चात्ताप कर. क्षणात स्वप्न संपलं. राजा घामाने पूर्ण भिजला होता. पहाट होताच तो मंदिरात गेला. संपूर्ण राज्य आश्चर्यचकित झालं, कारण अनेक महिन्यांनंतर राजा मंदिरात आला होता. राजा भगवान विष्णूंच्या चरणी पडला. त्याच्या डोळ्यात अश्रू होते. तो म्हणाला, प्रभू, माझ्याकडून मोठी चूक झाली. अहंकारामुळे मी धर्म विसरलो. त्या दिवशी राजाने संपूर्ण राज्यात घोषणा केली, आजपासून पुरुषोत्तम मासाचा उत्सव मोठ्या भक्तीने साजरा केला जाईल. मंदिरांमध्ये पुन्हा पूजा सुरू झाली. अन्नदान सुरू झालं. गरिबांना धान्य वाटलं जाऊ लागलं. संपूर्ण राज्यात विष्णू नामाचा जप सुरू झाला. ओम नमो भगवते वासुदेवाय. आणि मग एक असा चमत्कार घडला ज्यामुळे संपूर्ण राज्य आनंदाने भरून गेलं. त्या रात्री अचानक आकाशात ढग जमू लागले.
जोराचा पाऊस सुरू झाला. नद्या पुन्हा वाहू लागल्या. शेतं हिरवीगार झाली. लोक आनंदाने रडू लागले. संपूर्ण राज्यात पुन्हा सुख आणि समृद्धी परत आली. लोक म्हणू लागले, भगवान विष्णूंनी राज्याला क्षमा केली. राजा पूर्णपणे बदलला होता. आता तो रोज मंदिरात जाऊ लागला, गरिबांची सेवा करू लागला आणि प्रत्येकाला सांगू लागला, सत्ता आणि संपत्ती कायम राहत नाही, पण भक्ती आणि नम्रता माणसाला नेहमी वाचवतात. म्हणूनच म्हणतात, जेव्हा माणूस देवाला विसरतो तेव्हा संकट त्याला देवाची आठवण करून देतात. जर तुम्हालाही ही पवित्र कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही कथा तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा, कारण अशाच भक्तिमय आणि प्रेरणादायी कथा आपण पुढेही घेऊन येणार आहोत. पुढील अध्यायात आपण पाहू, एका गरीब मुलाने पुरुषोत्तम मासात फक्त तुळशीचं एक पान भगवानांना अर्पण केलं आणि त्यानंतर भगवान विष्णूंनी त्याच्यावर अशी कृपा केली जी पाहून संपूर्ण गाव थक्क झालं.